नमस्कार मैत्रिणींनो, आरतीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कुठलीही रेसिपी न दाखवता स्वामी प्रकट दिन मी कसा साजरा केला हे तुम्हाला मला शेअर करावंसं वाटलं. मस्तपैकी इतकं प्रसन्न असं वातावरण घरामध्ये होतं. त्या दिवशी मी गुरुचरित्राच्या पारायणाचं माझं उद्यापनसुद्धा होतं. छानपैकी माझ्या जावेच्या मुलीने तिच्या मैत्रिणींनी फुलांची सजावट केली होती. देवपूजासुद्धा झाली होती. स्वामी चरित्राचं आपला तो अध्याय आहे ते वाचून घेतले नेहमीचे माझे. देवपूजा करून छानपैकी देवघर सजवलं. पुन्हा स्वामींच्या तेथेसुद्धा माझं 10:30 वाजता नैवेद्य बनवून झाला होता बिना कांदा लसणाचा. तोसुद्धा नैवेद्य दाखवून झाला. ग्रंथाला नैवेद्य दाखवला. त्याचबरोबर स्वामींचे पठण करण्यासाठी मी माझ्या मैत्रिणींना बोलवलं होतं. आम्ही 11 वेळा सगळ्यांनी मिळून तारक मंत्र म्हटला. इतक्या छान वातावरणामध्ये मस्त आमची अशी सुरुवात झाली होती. स्वामी समर्थ महाराजांचा जपसुद्धा आम्ही सगळ्यांनी केला. त्यानंतर अगदी मस्त अशा 5 आरत्या म्हणल्या. धूपदीपांचा वास मस्त दरवळत होता आणि प्रसन्न मनाने सगळ्यांनी आरती केली आणि माझ्या उद्यापनाची अशी सांगता झाली. खूप छान वाटलं सगळ्या मैत्रिणी आल्यामुळे. आणि घरातील पाहुणेसुद्धा खूप सारे पाहुणे आले होते. मग सगळ्या मैत्रिणींना आम्ही हळदी कुंकू वगैरे झालं. त्याचबरोबर ह्या नैवेद्याचं ताट मी शेअर केलेलं आहेच. डिटेल व्हिडिओ त्याचा मी सगळे अपलोड करणार आहे, लाडूचा, मसाले भाताचा. त्यानंतर सगळ्या मैत्रिणींना आम्ही जेवण बनवलं होतं. ते जेवण त्यांनी केलं आणि संध्याकाळी अगदी मला जड अंतकरणाने माझं हे उद्यापनाचं सगळं मी उचलून ठेवलं. खूप मला तेव्हा इतकं मन भरून येत होतं की असं वाटत होतं हे वातावरण असंच राहू दे. पण ते शक्य नाही आहे. माझं गुरुचरित्राचं पारायण झाल्यानंतर ही शेवटची गोष्ट करावी लागतेच. मग मी छानपैकी देवाचं पारायणाचं उद्यापन केलं आणि ग्रंथ व्यवस्थित असा ठेवून दिला. आणि त्याच्यानंतर मग संपूर्ण सगळी पूजा वगैरे उचलली आणि लगेच संध्याकाळी मला माझ्या माहेरी जायचं होतं. कारण तिथेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वामींचा प्रकट दिन साजरा केला जातो. भरपूर साऱ्या लोकांना जेवण वगैरे केलेलं असतं. भरपूर लोक येत असतात तिथं. 1000-2000 माणसं येऊन त्यांचं छान प्रकारे जेवण वगैरे त्यांना महाप्रसाद दिला जातो. त्याचबरोबर इथं अखंड स्वामींचा तारक मंत्र सुरू असतो आणि बराच वेळ म्हणजे जवळजवळ 2 तास तरी इथं तारक मंत्र किंवा स्वामी समर्थांचा जप केला जातो. खूप सारे भक्त इथं भाविक येत असतात दरवर्षी आणि दर्शनाचा लाभ घेत असतात. इथे त्यांनी पादुका आणून ठेवलेल्या आहेत स्वामींच्या. त्याची पूजा करण्यासाठी भरपूर सारे जण येत असतात. अशा प्रकारे माझा दिवस अत्यंत शुभ, इतका प्रसन्न मनाने माझा इथला दिवस गेला. सगळे नातेवाईकसुद्धा भेटले आणि छानपैकी माझा स्वामी प्रकट दिन अशा प्रकारे साजरा